सर्वांना माहिती आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळामधून कर्ज प्रकरण करत असताना कागदपत्र जे काही लागतात त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल किंवा बँक पासबुक असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जातीचा दाखला असेल आणि उत्पन्नाचं सोर्स म्हणून उत्पन्नाची जी काय कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये उत्पन्न दाखला असेल किंवा इन्कम टॅक्स फाईल असेल, आयटी रिटर्न फाईल असेल. आता याच्यामध्ये नक्की बदल काय झालाय? सगळ्यात मोठा बदल महामंडळाने केलाय हा इन्कम प्रूफ मध्ये, म्हणजे उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये. सर्वांना लक्षात घ्या, जर आपली अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ही आर्थिक दुर्बल लोकांसाठी आहे. आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये नावातच काय आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. आर्थिक मागास जर हा शब्द जर योजनेमध्येच आहे, त्या शब्दामध्ये, त्या वाक्यामध्येच आहे, नावामध्येच आहे, तर महामंडळाच्या हे लक्षात यायला पाहिजे शासनाच्या की जर आर्थिक दुर्बल घटकांसाठी जर ही योजना आहे तर उत्पन्नाची मर्यादा जास्तीत जास्त 8 लाख, म्हणजे 8 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. मग याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या लाभार्थ्याचा 8 लाखाच्या आत जर उत्पन्नाचा दाखला असेल किंवा 8 लाखाच्या आत जर त्याचा आयटी रिटर्न असेल तर तो पात्र ठरला पाहिजे. हे महामंडळ लक्षात घेतलं पाहिजे. पण असं न होता काय केले महामंडळानं, 8 लाखाच्या आत ठीक आहे मर्यादा आहे, बरोबर आहे, पण त्यांनी काय केले, जर तुम्हाला 15 लाखाचं कर्ज घ्यायचं असेल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला हा 6.5 लाखाच्या वरती पाहिजे कुटुंबाचा, किंवा आयटी रिटर्न असेल तर 6.5 लाखाच्या वरती पाहिजे. तर ही जी अट आहे कुठेतरी जाचक अट आहे आणि कुठेतरी चुकीची अट टाकली की काय असं वाटतं आपल्याला. कारण का, जर उत्पन्न त्याचं जर तो आर्थिक मागास असेल, आर्थिक दुर्बल असेल, दारिद्र्य रेषेखाली असेल, आर्थिक गरीब लोकांसाठी ही योजना असेल, ज्या तरुणांना बेरोजगार आहेत त्यांना या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करायचा आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहायचा आहे, त्या तरुणांनी, त्या लाभार्थ्यांनी, त्या लोकांनी काय करायचं,